SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मेंदूला चालना मिळण्यासाठी अबॅकस आवश्यक, नरेंद्र निकुंब यांचे प्रतिपादन। ब्रेन ट्रेन अवॉर्ड क्लासेसचा पारितोषिक सोहळा उत्साहात संपन्न। सविस्तर वृत्त असे, ज्या प्रकारे नियमित व्यायामामुळे मानवी शरीर सुदृढ राहते, त्याचप्रमाणे मेंदूच्या विकासासाठी ब्रेन एक्सरसाइज अत्यंत आवश्यक आहे। अबॅकसच्या माध्यमातून मानवी मेंदूला चालना मिळत असून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, वेग, आत्मविश्वास वाढतो। यशाचे ध्येय गाठण्यासाठी अबॅकस महत्त्वाची भूमिका बजावते, असे प्रतिपादन ब्रेन ट्रेन एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र निकुंब यांनी केले। ब्रेन ट्रेन एज्युकेशन संचलित अवॉर्ड क्लासेस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर आव्हाड होते। व्यासपीठावर अवॉर्ड क्लासेसच्या संचालिका शीतल आव्हाड व ऋतुजा घोणे उपस्थित होत्या। निकुंब पुढे म्हणाले की आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता सातत्य, मेहनत व आत्मविश्वास या गुणांची जोपासना करणे गरजेचे आहे। अशा मॅरेथॉन स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढते, तसेच मानसिक तयारीही भक्कम। ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे। अध्यक्षीय भाषणात सुधाकर आव्हाड म्हणाले की अवॉर्ड क्लासेसचा उद्देश केवळ परीक्षेतील यश नसून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, शिस्त व जिद्द निर्माण करणे हा आहे। राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाचे फलित आहे। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। प्रारंभी शीतल आव्हाड यांनी उपस्थितांचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच पालकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा घोणे यांनी केले। या प्रसंगी विविध गटातील विद्यार्थी, यशस्वी विद्यार्थी, मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली। कार्यक्रमास विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। मला वाटतं पण नव्हतं की त्या गोल्ड मध्ये पोझिशनला पोहोचतील आणि गोल्ड मेडल भेटेल त्यांना असं। पण दोघांनी मला तर माझ्या मुला अजिबात गॅरंटी नव्हती त्याला गोल्ड मेडल भेटेल असं। पण शिकवताईंनी खूप छान शिकवलं, त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे। प्रश्न असेल माझा की हे सर्व पाडवर आहे, टीचर्स आहेत, फॅसिलिटीज आहेत, गुगल बाबा मुठ्ठीमध्ये, प्रत्येकाच्या मुठ्ठीमध्ये गुगल बाबा आहेत ना, जे पाहिजे ते उत्तर देतात गुगल बाबा। मग प्रश्न असतो की एवढं सर्व कशासाठी? काहीतरी येत असेल ना। आई वडील मदत करतात, बिचारे रात्रंदिवस त्यांचं जे शिक्षण आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यासाठी नेहमी मला आवर्जून आठवण करून देतात ते बाबांचे पाठबळ। तर ते खूप दिवसापासून किंवा खूप वर्षापासून त्यांच्या मागे खंबीर वडिलांसारखे उभे असतात आणि सांगत असतात की सीतच तू काहीतरी पुण्याचं, समाजसेवेचं, शैक्षणिक एज्युकेशनचं काम करत राहा। आणि म्हणून बाबा सर्वात आधी पहिले तुमचा थँक्स। तर आम्ही भाऊ बहिणी आम्ही रात्री 9:30ला भेटतो, रात्री 11पर्यंत शिकत राहतो, ते सुरूच राहणार। आणि सर्वात नंतर महत्वाचं म्हणजे तुम्ही यांच्यासाठी वेळ काढून पालक पाठीमागे बसला, सपोर्ट सांगेल तर 2-3 वाक्य सांगेल आणि ते फार महत्वाचे असते। मी एक छोटीशी स्टोरी सांगेल, पालक पण आहेत म्हणून तुम्हाला पण आणि त्यांना पण। 5 हॉर्सेसची स्टोरी सांगेल, 5 घोड्यांची स्टोरी सांगेल। ऐकायला आवडेल? आवडेल? बघूया आपण कुठल्या हॉर्सेस पाय थरथर करायचे, घाबरायचे, लटपट अध्यक्ष वर्ष गुरुजन आमकं झालं का एवढं बोलून माझी गोष्ट संपतो असं आमच्या गावाचा काळ होता। काळ बदलला, परिस्थिती बदलली, त्यानुसार पदे बदललं पाहिजे। आपल्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये तुमच्या अंतर्भूत सर्वांगीण विकासासाठी जे जे काय अभ्यासक्रम तुम्हाला दिलेले, टीचर तुम्हाला रोज सांगतातच, त्या पद्धतीने तुम्ही करतात। परंतु आपले खरे मार्गदर्शक कोण, आपले खरे गुरु कोण? प्रथमतः आपले आई वडील, त्यांचं आपण प्रथम ऐकायचं। ते आपल्याला जसे सांगतील त्या पद्धतीने आपण वागायचं, हे आपले पहिले गुरु। नंतर आपण शाळेत जायला लागलो, आपले गुरु जे आपले गुरुजी जे शिक्षक आहेत ते आपले दुसरे गुरु। नंतर समाज माणसामध्ये ज्यावेळेस आपण वावरतो, प्रत्येक माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळतं, प्रत्येक व्यक्तीकडनं। रस्त्याने चाललोही तरी आपल्याला त्याच्याकडे शिकायला मिळतं। प्रत्येकाकडनं आपल्याला काय आत्मसात करण्यासारखं ते आत्मसात करायचं। आणि त्या सरांनी सांगितलं 3 हॉर्सेस। मी प्रथमतः ऐकलं माझ्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे 5 हॉर्सेस खरंच माझ्या मनाला भावले।
तुझ्या मनाला ते भावेल. सरांनी सांगितले त्याप्रमाणे हे 5 हॉर्सेस. ती असं पटकन कोणाशीही बोलत नव्हती. स्कूलला पण जायची तर टीचरशी पण तिला जर काही कंप्लेंट असेल, कोणी काही नाव घेतलं तरी पण ती बोलत नव्हती. पण ह्या यांची मला ओळख झाली. नंतर मी विचार केला की क्लास लावून बघू आपण. त्या बोलले की लावा तुम्हाला. ॲक्च्युली आम्ही कॉलनीतून येतो आणि हा खूप लांब आहे ह्या साईडला येणं, म्हणजे मधून जायला लागतं. पण मी विचार केला काही तिचं भविष्यासाठी निर्णय घेणं योग्य आहे का, कुठेही असू द्या पण आपण जायला पाहिजे. मग मी विचार केला की आपण लावून बघू नेमकं काय तिच्यामध्ये बदल होतो. असं ती मॅथला खूप म्हणजे वीक होती. तिला अजिबात तिच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे ती घाबरायची का मला रागवतात वगैरे नाही का. असं घरामध्ये आता जॉईंट फॅमिली असल्यावर तर कसं होतं, कम्पॅरिझन होतं. मग तू शांत बस, तू नको हे करू, असं प्रत्येकजण बोलून तिचा जो कॉन्फिडन्स होता तो निघून गेला होता. पण ते शीतल मॅडम आहे ना, ते खूप छान म्हणजे त्यांनी मला हे केलं का तुमची मुली तुम्ही म्हणतात का हुशार जास्त नाही आहे, पण तुम्ही तिला हुशार करा. पण तुम्हाला असं वाटतं का ती हुशार नाही आहे, तुम्ही असं बोलूच नका की ती हुशार नाही आहे म्हणून. ती हुशार आहे हा शब्द तुमच्या हमेशा तोंडात असू द्या की ती हुशार आहे. आणि हे त्यांनी मला सांगितलं. आणि ते बोलले का टीचर ती खूप हुशार आहे, ती सगळ्यांमध्ये हुशार आहे. असं मी जेव्हा बोलत गेली ना, आणि तिला एक्झामला पहिले कमी मार्क्स पडायचे. तिचे पप्पा बोलायचे मॅथला किती कमी मार्क्स पडले. पप्पा कसे असतात, तो नुसते रागवतात, त्यांना फक्त मार्क्स पाहिजे असतात. पण मुलं कशी काय करतात, काय मेहनत करतात त्याच्याकडे लक्ष द्यायला त्यांना टाईम पण नसतो. फक्त पेपरचा जो रिझल्ट येणार आहे ते विचारणार तर तुझा रिझल्ट काय म्हणून. पण अभ्यास घेतात का नाही घेत. खरं तर घेतलं पाहिजे. त्यांचं सपोर्ट पाहिजे मुलांना, आईपेक्षा जास्त मुलांना वडिलांचा सपोर्ट पाहिजे. पण ह्या जे शीतल मॅडम आहेत ना, त्यांनी खूप सपोर्ट केला तिला. मी पहिले पण क्लास लावला, रेग्युलर क्लास पण लावला, त्यात पण तिला खूप छान पडले. आणि जो मेन कॉन्फिडन्स तिचा गेला होता ना, तो मेन कॉन्फिडन्स तिचा खूप वापस आला. आणि आज रिझल्टचाच दिवस होता तिचा. आणि आज खूप छान मार्क्स तिने पाडले. आणि प्लस मॅथला पण खूप सुंदर मार्क पडले. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करते. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.